अचानक भयानक आज आम्ही परभणीला गेलो आणि तिथे गेलो मस्तपैकी पनीर राईस खाल्ला आणि तिथून परत येताना आम्हाला एवढं ट्रॅफिक लागली की विचारूच नका. तर कशी आहे पब्लिक, आज सूर्य डोक्यावर आलाय ना अजून आमचं दर्शनच घ्यायचं बाकी. आणि आमच्या गाडीमध्ये जरी 8:30 वाजले असले तरी रिअलचे 12 वाजलेले. त्यामुळे फटाफट दर्शन करून आम्ही निघालो चहा घेण्यासाठी. आणि चहाच्या नावाखाली आम्ही सगळ्यात आधी मोनॅको बिस्किट मागितला. आणि हे ऋषा तर खुल्या बिस्किट खाऊ लागला, पण मला ह्याच्याकडे काहीतरी घोळ वाटू लागला. आणि थोड्याच वेळामध्ये घोळ समोर आला आणि नाही नाही म्हणून मस्तपैकी बिस्किट दाबू लागला. मग काय आपण पण 2-4 बिस्किट दाबून आलो किरणच्या घरी, कारण त्याच्या भाषाला आज 1 महिना कंप्लीट झाला आणि त्यासाठी आपल्याला फर्स्ट मंथचं डेकोरेशन करायचं होतं. आणि मग काय थोडेफार घरगुती उपाय लावून आणि बाकी सामान आपल्या गोदामावरून आणून आम्ही लगेच कामाला सुरुवात केली. आणि थोड्याच वेळामध्ये आपला एवढा सुंदर सेटअप रेडी झाला. मग काय थोड्याच वेळामध्ये बाळाची एंट्री झाली आणि आपण सगळं शूट कम्प्लीट करून घेतला. आणि शूट करताना बाळाने एवढं भयानक पोत द्यायला की विचारूच नका. आणि मग काय बाळाचं शूट तर 1 नंबर झालं. मग त्यानंतर हे टोंग्यामध्ये जाऊन बसला आणि म्हणला माझ्या आईने तर असं काही शूट केलं नाही, तर आता डेकोरेशन झालेलं तर माझे पण 2-4 फोटो काढून घ्या. मग काय त्याचे पण 2-4 फोटो काढून आम्ही आलो परभणीला. आणि आले सगळ्यात आधी आपल्या कामाचे बलून घेतले आणि लगेच रिटर्न निघालो. पण रस्त्याने आम्हाला एवढी भयानक ट्रॅफिक लागली की बाबो. पण फिकर नॉट, अशा मोठमोठ्या शहरामध्ये छोट्या ट्रॅफिक लागतच राहते. आणि ही ट्रॅफिक पार करून आम्ही आलो काहीतरी खाण्यासाठी. मग काय पनीर राईस खाऊन आता निघतो आम्ही आमच्या घरी. तोपर्यंत साठी रामकृष्ण हरी.